मनुष्य भोगात अडकला की देवाला विसरतो, मनुष्य इंद्रियांच्या सुखात अडकला की देवाला विसरतो. अनेक उदाहरणं देता येते. कितीतरी वेळेला विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील तीव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदे, कोण सुख धरिले संसारी, पडोली काळाचे आहारी, माप लागले शरीरी, झालियावरी सळे ओढीती. तुकोबाराय बोलून दाखवता. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. एक कबीर महाराज ज्या गल्लीमध्ये राहत होते ना, त्या गल्लीमध्ये एक नवरा बायको राहत होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम. नवऱ्याने बायकोला सगळं केलं होतं, फक्त एक नथ करायची राहिली होती, नथ. आणि त्याच्यावरून भांडणं होत होती. आपल्याकडे काय आहे याच्यापेक्षा काय नाही याच्याकडे अलंकाराच्या बाबतीत फार लक्ष जात. नथ नाही, नथ नाही, नथ नाही. मग तो म्हणायचा नाही आता दिवाळीला करू, मग म्हणायचा दिवाळी गेली आता जाऊ दे, आता बघू पाडव्याला करू, आता जमलं नाही मग पुन्हा बघू, आता आणखीन कुठल्या सणाला बघू, नाही तर दसऱ्याला करू, नाही तर याला करू. हे असं काही वर्ष गेली. एक दिवशी त्या नथीवरून कडाक्याचं भांडण झालं, कडाक्याचं भांडण झालं. आणि आता काय होतंय माहित नाही. तोही रागावला, ही रागावली, शब्दानं शब्द वाढत गेला. हा न जेवता ऑफिसला निघून गेला, ती रडत रडत तशीच झोपून राहिली, स्वयंपाक केला नाही, काही नाही. हा ऑफिसमध्ये गेला. कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी त्याच्या हातामध्ये पगार पडला, बोनस पडला. पगार पडला, बोनस पडला, जास्त पैसे मिळाले, बरं वाटलं. आणि मग त्याच्या डोक्यात आलं आता ही कटकट कायमची मिटवून टाकू, म्हणून पैसे घेऊन तसाच बाजारामध्ये गेला, एक उत्तम नथ खरेदी केली आणि संध्याकाळी घरी आला. घरी आला, बघतो तर सगळा अंधार आहे, दिवे लावणी झालेली नाही. ही पलंगावर तशीच झोपून आहे, रडून रडून डोळे लाल झालेले तशीच आहे. आणि दिवा वगैरे लावला, आत गेला, तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ती तोंड फिरवायला लागली. हा बोलायचा प्रयत्न करतो, बोले ना. शेवटी त्याने तिला उठवून बसवलं. आपल्या खिशातली डबी काढली नथीची, ती नथ हातावर घेतली आणि तिच्या डोळ्यासमोर तो म्हणाला, हे बघ इकडे बघ मी काय. ती बघायला तयार नाही. शेवटी त्याने तिला जबरदस्तीने ते बघायला भाग पाडलं. तिच्या डोळ्यासमोर नथ नेली आणि नथ बघितल्याबरोबर तिला वाटलं रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. तिला असं वाटलं की वा 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 वा, जीवन धन्य झालं, धन्य झालं. मग एकदम जीव हरखून गेला. एकदम उठली, नथ आणली मला, नथ आणली, हो आणली, तुझ्याकरता आणली. मग ती म्हणाली मग जेवला नसाल, आता पुरणपोळी करते. तो म्हणलं या वेळेला कुठं पुरणपोळी असते काय, आता दिवसभर मी जेवलो नाही, तू जेवली नाही, पिठलं भात कर, काहीतरी खाऊ. झालं, दोघांचं जेवण झालं. तिचा आनंद मनात मावेना. पण तिला असं वाटलं की आपल्याला नवऱ्याने नथ आणून दिली तर ही नथ 4 लोकांनी बघितली पाहिजे. 4 लोकांनी म्हणजे 4 बायकांनी बघितली पाहिजे. कारण मानसशास्त्र मोठं गमतीच आहे. मी आपल्याला स्त्रीचं मानसशास्त्र सांगतो. काय असतं, आपल्याला मिळालेला दागिना जोपर्यंत 4 बायका बघत नाहीत ना, तोपर्यंत हिला झोपच लागत नाही, डोळाच लागत नाही. पण ही पहिली अवस्था. याच्या पुढचं सांगतो. आपल्याला मिळालेला दागिना 4 बायका बघत नाही आणि आपल्याकडे असा दागिना नाही याचं त्यांना वाईट वाटत नाही ना, तोपर्यंत हिला डोळा लागत. याच्याही पुढचं सांगतो. आपल्याला मिळालेला दागिना जोपर्यंत 4 बायका बघत नाहीत, आपल्याकडे असा दागिना नाही याचं त्यांना वाईट वाटत नाही. आणि त्या वाईट वाटण्यापोटी तिच्या नवऱ्याशी असं भांडण होत नाही, तोपर्यंत हिला डोळा लागत.